स्टेजवरती व्यासपीठावरती घेऊन जायचंय. जोरदार टाळ्यामध्ये आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया. मानगंगेचा राजा कुलस्वामी श्री सिद्धनाथ आणि कुलस्वामिनी श्री माता जोगेश्वरी यांचं स्मरण करूया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब आणि हिंदवी स्वराज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांना विनम्र अभिवादन. कैलासवासी राजेंद्र सुखदेव माने यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वप्रथम व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि व्यासपीठासमोर माने परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व मित्र परिवार यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन आणि कर्मयोगी कैलासवासी सुखदेव माने सर यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करूया. आमचे मित्र डॉक्टर संग्राम धुमाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. डॉक्टर संग्राम धुमाळ सर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन करून घेऊया. दीपप्रज्वलन या ठिकाणी होत आहे. तदनंतर आपण कर्मयोगी बाबांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. डॉक्टर संग्राम धुमाळ सर, सचिन खरमाळे, आमचे मित्र बाळासाहेब केवटे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी समोर यायचं आहे. बाळासाहेब समोर या. सौ निंबाळकर मॅडम, मांडे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे. आपण आता बाबांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. डॉक्टर संग्राम धुमाळ सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. आमचे मित्र संतोष कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे. आपण प्रतिमेचं पूजन करणार आहोत.
मांडेवानींच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. डॉक्टर शुभांगी माने, डॉक्टर माधुरी माने, आमच्या वहिनी साहेब यांनाही विनंती आहे की त्यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे. आपतेष्ट आईसाहेबांच्या भगिनी यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे, दीपप्रज्वलन करायचं आहे. आमच्या लाडक्या विजूताई यांच्या हस्ते आणि आमची सगळ्यात धाकटी मिनी मावशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे, दीपप्रज्वलन होत आहे. मान्यवरांना विनंती करतो की मी बाबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन आपण करतोय. निंबाळकर सर, आमचे मित्र अशोक मांडे, शिवराज पाटील, शेळके साहेब, कुंभार सर, बाळासाहेब, सर्वांनी यायचं आहे, प्रतिमेचं पूजन करायचंय. पाठीमागे चेअरची व्यवस्था करायची आहे. काही ग्रामस्थ उभे आहेत, त्यांच्यासाठी चेअरची व्यवस्था करायची आहे. यानंतर आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं माने कुटुंबियांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार करणार आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्याख्याते, सुप्रसिद्ध व्याख्याते, भारतातील सर्वात शक्तिशाली वित्तीय संस्था LICचे रिटायर्ड अधिकारी श्री चंद्रकांत निंबाळकर सर आणि सौ निंबाळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम अथर्व ॲक्सिडेंटल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर अजित माने यांना विनंती करतो की निंबाळकर सरांचं तुम्ही सहर्ष स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी कुंभार सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर अजित माने यांना विनंती करतो की त्यांनी निंबाळकर सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार करूया. मी
सौ निंबाळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर शुभांगी माने यांच्या हस्ते आजचा सत्कार स्वीकारायचा आहे. सौ निंबाळकर वहिनी. प्रसिद्ध व्याख्याते निंबाळकर साहेब यांच्या सौभाग्यवती सौ निंबाळकर मॅडम यांचा या ठिकाणी आपण माने कुटुंबियाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार करत आहोत. या ठिकाणी आमचे मित्र उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव श्री अशोक मांडे उपस्थित आहेत. मी माहुली गावचे सरपंच प्रणव पाटील यांना विनंती करतो की मांडे साहेबांचं त्यांनी सत्कार आणि स्वागत करायचं आहे. विजय भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी मांडे साहेबांचं ह्या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे माने कुटुंबियांच्या वतीनं. या ठिकाणी अतिशय मंत्रालयातील कार्यक्षम कुशल अधिकारी आमचे मित्र अशोक मांडे साहेब यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा जोरदार स्वागत आणि सत्कार करूया. या कार्यक्रमासाठी खास त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सौभाग्यवती मांडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या भगिनी माईंना विनंती करतो की मांडे वहिनींचा त्यांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे आणि सत्कार करायचा आहे. मांडे वहिनींना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी मांडेवानींचा आपण माने कुटुंबाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं आपण सहर्ष स्वागत आणि सत्कार करूया. आमचे मित्र श्री शिवराज पाटील पोलीस आयुक्त अँटी करप्शन विभाग कोकण विभाग 5 जिल्ह्याचे धडाडीचे आयुक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आज या कार्यक्रमासाठी. खास मी माधव माने यांना विनंती करतो की पाटील साहेबांचं या ठिकाणी त्यांनी सत्कार आणि स्वागत करायचं आहे. माधव माने साहेब यांना मी विनंती करतो की श्री शिवराज पाटील साहेबांचं त्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. प्रशासनामध्ये मांडे साहेब असतील, पाटील साहेब असतील, शेळके साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र आमचे गतिमान प्रशासन, लोकाभिमुख प्रशासन यासाठी सुप्रसिद्ध आहेत, परिचित आहेत. पाटील साहेबांचं या ठिकाणी सत्कार होतोय. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार आपण करूया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सध्या गडहिंग्लजचे तहसीलदार पदी असलेले आमचे मित्र ऋषिकेश शेळके साहेब आणि विटा आणि खानापूरसाठी अतिशय कार्यक्षमपणे काम केलेले शेळके साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला खास उपस्थित आहेत. मी डॉक्टर प्रमोद कुंभार सर यांना विनंती करतो की त्यांनी शेळके साहेबांचं त्या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. कुंभार सरांना विनंती करतो की शेळके साहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचं आहे. कुंभार सरांना विनंती आहे की शेळके साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. विटा, खानापूर या सर्व तालुक्यामध्ये सुपरिचित असलेले शेळके साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट तहसीलदारपदी या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना खानापूर तालुक्यामध्ये राबवण्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत.
आमचे मित्र महाराष्ट्र राज्य पणन विभागाचे अधिकारी श्री सचिन खरमाळे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुनील जगताप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा ह्या ठिकाणी माने कुटुंबाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सचिन खरमाळे. हां. तदनंतर आपण जोरदार टाळ्यामध्ये आपण सचिन खरमाळे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय रघुराज मेटकरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उदय देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी माने कुटुंबाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचं आहे. मेटकरी सरांचं या ठिकाणी आपण माने कुटुंबाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार देशमुख साहेबांच्या हस्ते करत आहोत. उदयदारांना विनंती आहे की त्यांनी सरांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर संग्राम धुमाळ उपस्थित आहेत. मी सुनील जगताप सरांना विनंती करतो की त्यांचं माने कुटुंबाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार करायचा आहे. धुमाळ सरांनी सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. घ्या कर. धुमाळ सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर खुरपे सर उपस्थित आहेत. मी माननीय प्रकाश फाळके यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं या ठिकाणी सत्कार आणि स्वागत करायचं आहे. हां, डॉक्टर खुरपे सरांना विनंती करतो की त्यांनी माने कुटुंबाच्या वतीनं स्वागत आणि सत्कार स्वीकारायचा आहे. सर आलेले आहेत. हां, प्राचार्य डॉक्टर मेहत्रे सर यांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत. मेहत्रे सरांनी स्वागत आणि सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचे. जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार माने कुटुंबाच्या वतीनं करत आहोत. आमचे मित्र या ठिकाणी बँकेचे वरिष्ठ अधिकारी संतोष कदम उपस्थित आहेत. मी उदय देशमुख साहेबांना विनंती करतो की आमचे कदम साहेबांचं त्यांनी स्वागत आणि सत्कार माने कुटुंबाच्या वतीने करायचा आहे. संतोष कदम साहेब यांनी सत्कारासाठी पुढे यायचं आहे. हां, मी राजेंद्र देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कदम साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित हां, कदम साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार माने कुटुंबाच्या वतीनं आपण देशमुख साहेबांच्या हस्ते करत आहोत. तदनंतर आमचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बाळासाहेब केवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माने कुटुंबाच्या वतीनं त्यांचा स्वागत आणि सत्कार आपण करत आहोत. मी जगताप सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे.
जोरदार टाळ्यामध्ये आपण कदम साहेबांचं सत्कार आणि स्वागत करत आहोत. आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित प्राध्यापक राजेंद्र मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब केवटे साहेब यांचा स्वागत आणि सत्कार आपण जगताप सरांच्या हस्ते करत आहोत. प्राध्यापक राजेंद्र मोहिते सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माने कुटुंबियाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करत आहोत. प्रसाद घारगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे, मोहिते सरांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आज जे पुस्तक प्रकाशन होणार आहे स्मृतिगंध, यातले चरित्र नायक प्राध्यापक राजेंद्र मोहिते सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत. मी देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. त्याच पद्धतीनं सरपंच दशरथ बापू यांचंही या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. माननीय प्रकाश थायके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सत्कार आणि स्वागत करायचं आहे. माने कुटुंबियाच्या वतीनं दशरथ बापू यांचं स्वागत आणि सत्कार आपण करत आहोत. खास आजच्या कार्यक्रमाला कराडहून उपस्थित असलेले आमचे मित्र दत्ता पाटील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सत्कार माने कुटुंबियाच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. दत्ता पाटील यांनी स्वागत आणि सत्कार घेण्यासाठी पुढे यायचं आहे. मी उदय देशमुख साहेबांना विनंती करतो की आमचे मित्र दत्ता पाटील यांचं स्वागत आणि सत्कार त्यांनी करायचं आहे. आमचे मित्र ग्रामविकास अधिकारी सोमनाथ सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. माने कुटुंबियाच्या वतीनं आपण त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार करत आहोत. मी गारगे गुरुजींना विनंती करतो की त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचं आहे. सोमनाथ सावंत साहेबांनी सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. आमचे मित्र सोमनाथ सावंत ग्रामविकास अधिकारी यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. गारगे गुरुजींना विनंती करतो की त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार माने कुटुंबियाच्या वतीनं आपण करणार आहोत. उपस्थितांचे स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. आपल्या डॉक्टर अजित माने यांचे मित्र आदरणीय श्री सिद्धार्थ पाटील साहेब यांचंही आपण स्वागत करू. मंगेश मानेंना मी विनंती करतो की त्यांनी सिद्धार्थ पाटील साहेबांचं स्वागत करावं. सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार झाल्यानंतर आपण ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घेतोय ते डॉक्टर अजित माने यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सिद्धार्थ. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व प्रख्यात वक्ते श्री चंद्रकांत निंबाळकर, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये एक खूप सुंदर व्याख्याता म्हणून नाव प्रसिद्ध आहे. माझे सर्व मित्र श्री अशोक मांडे,
श्री शिवराज पाटील, श्री ऋषिकेश शेळके, सिद्धार्थ पाटील, संग्राम धुमाळ, सचिन खरमाळे आणि सर्व उपस्थित मित्र, त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये माझ्याबरोबर असलेले सर्व शाळेतील मित्र, या व्यतिरिक्त उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट, माझ्या मावश्या इथं उपस्थित आहेत, माझी मामी उपस्थित आहे आणि कार्यक्रमासाठी बहुमूल्य वेळ देऊन सर्व उपस्थित असलेले सर्व माहुलीतील सर्व ग्रामस्थ आणि आप्तेष्ट मंडळी, आज हा कार्यक्रम माझ्या कुटुंबासाठी अत्यंत वेगळा क्षण आहे की ज्या क्षणाची आईच्या 75वी साजरी करण्याची एक इच्छा होती. वडिलांच्या बाबतीत ते जमलं नाही, कारण त्यांच्या शेवटच्या काही काळामध्ये आजारपणामुळे साथ मिळाली नाही आणि एक मनोमन इच्छा होती की हा सोहळा आयोजित करून त्यांच्या ऋणातून, तर आई वडिलांच्या ऋणातून कुणीही मुक्त होत नाही आणि हे ऋण थोडं तरी समाजापुढं आणावं किंवा त्यातून उपकृत व्हावं या भावनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्यातून एक सुंदर भावना अशी होती की ज्या पद्धतीनं 1980च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये ज्या वेळेला माहुलीमध्ये हे पूर्ण परिसर हा एक दुष्काळी भाग म्हणून होता, सामाजिकदृष्ट्या शिक्षण क्षेत्र सोडून इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये माऊलीचं नाव फारसं नव्हतं. राजकीय क्षेत्रामध्ये दादांचं कार्य होतं, महाराजांचं कार्य होतं, पांडुरंग दादांचं कार्य होतं, पण त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारं माहुली एक गाव होतं आणि त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी एक चंग बांधला की मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिक्षण द्यायचं. सुरुवातीच्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये परिस्थिती अशी होती की मुलींना बाहेर शिक्षणाला ठेवायचं म्हणजे गावातून, आपतेष्टातून विरोध व्हायचा, एक वेगळ्या नजरेतून पाहिलं जायचं. ही त्या काळची परिस्थिती होती. आज जरी परिस्थिती बदलली असली, समाज व्यवस्थेत असला, तरी त्या काळामध्ये मुलींना शिकवणं एक फारसं दुर्लक्षित भाग होता किंवा त्या बाबतीत लोकांचा काही गैरसमज होता. आणि या परिस्थितीतही वडिलांनी कुठलीही आर्थिक परिस्थिती नसताना आणि आईनी माझ्या तिन्ही बहिणींना, एक बहिणी डॉक्टरेट आणि दोघी डॉक्टर, आणि मला स्वतःला ऑर्थोपेडिकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन होतोपर्यंत पूर्ण शिक्षण दिलं. प्रचंड कष्ट, प्रचंड त्याग, बोलायला काय हरकत नाही. इथली मंडळी सर्व साक्ष आहेत गावातील. अगदी माहुली ते विखळे अंतर साधारण 20 किलोमीटरचं अंतर आहे, 20 ते 22 किलोमीटर. दररोज 50 ते 60 किलोमीटर प्रवास करून वडील सायकलनं जायचे. आणि सुखदेव बापू म्हणले की सायकल आणि पाण्याची बाटली हे गणित सगळ्यांना माहीत होतं. वडिलांनी खूप कष्ट केलं. आज अनेक लोक मला दिसत आहेत. आईने कष्ट केलं. आप्पासाहेब मामासमोर बसलेत. आमच्या लहानपणातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते आमचे आता बोलायचं म्हणजे पैरेकरी होते. म्हणजे एक बैल आमचा होता आणि एक त्यांचा होता. आणि शेतामध्ये ह्या लोकांनी कष्ट केलं, आम्ही शिकत राहिलो. आणि मी म्हणेन प्रतिकूलता ही प्रेरणा असते. प्रतिकूलता ही प्रेरणा असते. निसर्गाचा नियम आहे हा. आणि हा नियम तंतोतंत पाळण्याचा योग आमच्या जीवनात आला. अनेक ठिकाणी प्रतिकूलता होती. लोकांच्या वागण्यात सुद्धा प्रतिकूलता होती, समाजात होती किंवा ह्याच्यावर होती. पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करण्याचं धैर्य माझ्या आईनं आणि वडिलांनी दिलं. कारण आपण बघतो की ही प्रतिकूलता निसर्गाने निर्माण केली म्हणा किंवा काय म्हणा, की ज्यावेळी एखाद्या झाडाला आपण फळं आणायची असतात तेव्हा त्याचं पाणी तोडतो. त्यानंतर झाडाला जाणीव होते निसर्गाचा की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याला उभारा येतो, फुलं येतात, फळं येतात. तर त्याप्रमाणे आहे की
या प्रतिकूलतेचा परिणाम असा झाला की या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आम्ही काटोकाट तंतोतंत प्रयत्न करत राहिलो आणि मग त्यातून एक वेगळं विश्व निर्माण झाले. पण हे विश्व निर्माण करताना जो काही त्याग होता तो फक्त आमच्या कुटुंबासाठीच होता असं नाही. वडिलांनी सामाजिक भावना खूप जोखल्या. वडिलांनी त्याग हा पहिल्यापासून केला. वडिलांनी विखरे परिसरात, मायनी परिसरात ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण दिलं, अनेक वाड्या वस्त्यावर जाऊन मुलांना ते गोळा करायचे, शाळेमध्ये चला असं म्हणायचे आणि घेऊन जायचे. 1958 साली ग्रॅज्युएट झालेले माझे वडील SP कॉलेज, त्या काळामध्ये डेप्युटी कलेक्टर वगैरे हे त्यांना पद सहजासहजी मिळत होत. आणि या परिस्थितीत मला वडील जेव्हा गेले तेव्हा मला काही फाईल्स सापडल्या. त्याच्यामध्ये तहसीलदारांचं एक पत्र होतं, त्यांना सिलेक्शन झालेलंच. त्या काळात MPSC नव्हती. वडिलांनी ते नाकारलं कारण कर्मवीर भाऊराव पाटील, बॅरिस्टर PG पाटलांचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये गावातूनही अगदी आमचे चुलत आजोबा विकाजी माने आहेत किंवा हे आहेत, वडिलांनी तिथं कमाव शिका योजनेमध्ये त्यांना दाखल केलं होतं. तर समाजासाठी आणि मुलांसाठी तळमळ. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मनुष्य हा माझा विद्यार्थी आहे या भावनेतून ते सर्वांच्याकडे पाहायचे. माझे अनेक मित्र आहेत, अशोक आहे, शिवराज पाटील साहेब आहेत. सर्वांनी वडिलांना जवळून पाहिलं. वडिलांचं हॉस्टेलवर येणं म्हणजे आमच्यासाठी काही विचारांची देवाणघेवाण असायची. आणि वडील 4 शब्द सांगायचे, संस्कृत, इंग्लिश आणि मराठी. भगवद्गीता पूर्ण पाठ होती, 16-18 अध्याय पाठ होते. 16व्या वर्षी गीता पाठांतर केलं. आणि या सर्वाचा परिणाम मला हे सांगावंच का वाटतं परत परत, ही एक प्रेरणा ह्या माऊलीकरांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. जे आज अनेक कुटुंब आहेत की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की मुलांनी शिकावं, मुलांनी पुढे जावं. अनेक आई वडील पालक आहेत आणि त्यांनी मुलांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर आपणाला पुढे जाता येतं. काही नसेल, कुठलाही बेस नसेल. आज अथर्व हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळजवळ 25,000 शस्त्रक्रिया, मी माझं गुणगान करणं योग्य नाही, पण गेल्या 19 वर्षामध्ये 25,000 ऑपरेशन्स मी तिथं करू शकलो आहे. आणि साधारण 4 ते 5 लाख पेशंट्स मी OPDचे पाहिले असतील. तर हा अनुभव हा समाजासाठी वापरताना एक निष्ठार डॉक्टर जेव्हा तयार होतो तेव्हा तो अनुभव पाठीशी असतो, अभ्यास पाठीशी असतो. आणि याचा अनुभव प्रत्येक सर्जरी करताना येतो. ते स्किल्स, ते नॉलेज वापरताना एक वेगळा आनंद क्रिएशनचा असतो. आणि तो आनंद आज जो मला मिळतोय तो फक्त या दोघांच्या त्यागातून मिळतो. आज अथर्व हॉस्पिटलच्या माध्यमातून मी वडिलांचं शैक्षणिक क्षेत्र होतं म्हणून GNM नर्सिंग कॉलेज, जे स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, माझे मंत्रालयीन मित्र आहेत. या सर्वांच्या प्रयत्नातून, या सर्वांच्या सहकार्यातून, या सर्व उभारणीमध्ये सगळ्यांचा हातभार लागलेला आहे असं म्हणायला काय मला वावगं ठरणार नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही एकमेकाला मार्गदर्शन करत असतो. मी एकटाच वैद्यकीय क्षेत्रात आहे, बाकी सगळे मित्र प्रशासन आणि पोलीस असेल, महसूल असेल, सगळीकडे आहेत. आणि आम्ही एकमेकासाठी असतो. हे सर्व कुणी दिलं? हे संस्कारने दिलं. गेले 28 वर्ष राजेंद्र देशमुख हा माझा कलिगा आहे. मी गावकऱ्यांना सांगतो, सख्या भावांचं एकत्रित पटत नाही, पण मी अभिमानानं सांगतो की डॉक्टर देशमुख, मी आणि 1997ला आम्ही बरोबर आलो, 96ला. तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत. तर विश्वास आणि एकमेकाबद्दलचे आपुलकी, एकमेकाला सांभाळून घेणं, हे काही जे आलं हे संस्कारातून आलं, हे आईवडिलांच्या संस्कारातून आलं. आणि त्यांनी घडवलं म्हणून आम्ही घडलो. आज या माऊलीच्या मातीबद्दल मला अभिमान आहे की ज्या मातीमध्ये मी घडलो, या जिल्हा परिषद शाळेमध्ये 5वी पर्यंत 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. माझे अनेक शालेय मित्र बरोबर आहेत. उदय आहे, सुनील आहे, प्रसाद आहे, अनेक मित्र आहेत, राजेश आहे. हे सर्व इथं आल्यानंतर आपुलकीनं वागतात. त्यामुळं गावाबद्दल आणखी आनंद, एक आदर निर्माण होतो. माधव प्रत्येक ठिकाणी भावकीमध्ये असल्यामुळे माधवचं मार्गदर्शन असतं. सर्व भावकीतल्या मंडळींचं मार्गदर्शन असतात. कुलदीपचे वडील नाना आहेत. गावातल्या अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली.
सगळ्यात महत्त्वाचं की 108 वर्षाचे आपल्या गावातले सगळ्यात जुनं ग्रामस्थ असेल की ज्यांचं आता मला वाटतं मागच्या मतदानामध्ये एक सगळ्यात जुना तालुक्यातला मतदार म्हणून नोंद झाली, त्या सुताराजी योगेशची आजी, त्यांचं ऑपरेशन मी सक्सेसफुली 2 वेळा म्हणजे फुग्यात सांधा बदलला, दुसऱ्या वेळा हरण्याचं ऑपरेशन केलं. ज्या पेशंटला या परिसरामध्ये भूल द्यायला डॉक्टर तयार नव्हते तो पेशंट मी सक्सेसफुली आउट करू शकलो. काही पॉलिट्रॉमाच्या केसेस आहेत, जॉईंट रिप्लेसमेंटच्या केसेस आहेत. आणि हे सर्व सुख जे मिळतंय, हे सेवा करण्याचा जो आनंद मिळतोय, हे फक्त एका दोघांच्या त्यागातून, जे काय माझ्या कुटुंबानं, आई वडिलांनी आणि सर्वांनी जे काय वेचलं त्यासाठी, हे तयार होताना जे काही कष्ट त्यांनी वेचलं त्या कष्टाची परतफेड करणं शक्य नाही. या शब्दामध्ये मी वर्णन करू इच्छित नाही. आणि म्हणून आज हा क्षण खूप महत्त्वाचा वाटतो. वडिलांचं मन हे 2 मिनिटात सांगतो, वेळ होतोय कारण बरेच वक्त्यांना बोलायचं आहे. वडिलांचं हे मन हे अत्यंत हळवं होतं आणि मी सांगेन की त्यांचं अंतर्मन आणि बाह्य मन हे होतं, एकच होतं. आपण रस्त्यावर बघतो, एखादा ॲक्सिडेंट झालाय, आपण चाललेलो असतो, आपलं अंतर्मन म्हणतं की अरे मदत केली पाहिजे, पण बाह्य मन म्हणतं की नाही जाऊ देत, आपले कपडे खराब होतील, आपली गाडी खराब होईल, आणि मग आपण निघून जातो. आपलं बाह्य मन आपल्या अंतर्मनावर मात करतं. एखाद्या जेवायला गेलेलो असतो आपण, एखादा गरीब माणूस येतो आणि तो काही पैसे मागतो किंवा काही मदत मागतो आणि आपण म्हणतो अरे आपण कोणतरी उच्च पदस्थ आहोत, आपण कोणतरी आहोत, आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, निघून जातो. म्हणजे आपलं बाह्य मन आपल्या अंतर्मनावर नेहमी मात करत असतं, जे आपलं खोटं मन असतं. मेडिकल सायन्समध्ये मला सांगायला हरकत नाही की याचा एक निश्चित मी विचार करतो की अंतर्मन हे जे आहे ते नेहमी योग्य तेच मार्गदर्शन करत असतं. पण अशी फार कमी लोक असतात की ज्यांचं अंतर्मन आणि बाह्यमन एक असतं, आणि त्यापैकी माझी आई आणि वडील होते. आई आहे, वडील होते. वडिलांनी नेहमी लोकांच्या चांगलेपणाचा विचार केला, आणि जी लोक अंतर्मनातून चांगली असतात, थोडीशी परखड असतात, रागीट असतात, पण त्यांच्या मनात कधीच पाप नसतं. आज पण मला अनेक प्रसंग आठवतात गावातले, कटू असतील, चांगले असतील. अनेक लोक बापूंच्या बाजूने उभा राहिली, बापूंना मदत केली, आणि अनेक काही चांगले वाईट अनुभव आले. पण माझं मन आता मात्र निश्चित माऊलीसाठी नेहमी एक चांगला व्यापक दृष्टिकोन घेऊन इथं उभं राहावं असं वाटतं. आणि म्हणून या सर्व याच्यातून वेळ काढून आपल्या सर्वांसाठी काही करावं या हेतूकडून आज कॅम्पचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. माईच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि सरांचं सुंदर असं व्याख्यान घेतलेलं आहे. माझे आप्तेष्ट, माझ्या मावशी, माझ्या मामी आणि माझे सर्व मामा वगैरे हे सर्व उपस्थित आहेत. या सर्वांचं परत एकदा आणि सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं परत सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि गावकऱ्यांनी जे प्रेम दाखवलं, कारण ह्या मातीमध्ये वाढत असताना अनेक लोकांचं सहकार्य झालेलं असतं, कमी जास्त गोष्टी असतात त्या विसरून आपण पुढं जायचं असते. त्याप्रमाणे ही सहकार्याची भावना नेहमीच राहील. मला एक असं वाटतं की गावामध्ये एखादी चांगली व्याख्यानमाला चालू व्हावी एक अपेक्षा आहे. काही सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर गावाचं जे मूळ बेस आहे तो सांस्कृतिक आहे, तो बेस थोडासा तयार होईल. आणि सर्व जर मी थोडासा बाहेर जाऊन बोलतो की एक सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानमाला सुरू करण्याचा एक चंग उदय, सुनील आणि आमचे जे मित्र आहेत, अण्णा आहेत, प्रकाश अण्णांचं नेहमी मार्गदर्शन असतं गावासाठी, इंद्रित काकांचं असतं, आणि सर्वांनी बांधलेलं आहे. आणि सगळ्यांनी आपण जर एक दरवर्षी एखादा कार्यक्रम जर घेत राहिलो तर या कार्यक्रमासाठी माझी साथ असेल, आणि या ठिकाणी मी ते व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमास मी रस्ता मोकळा करतो. धन्यवाद. डॉक्टर अजित माने असं काही व्यक्तिमत्व की जे आपल्या मातृभूमीला, आईवडिलांना कधीच विसरलेले नाहीत आणि एवढ्या प्रतिथयश अगदी वैद्यकीय सेवेमध्ये नाव असताना सुद्धा आपली पूर्वीची परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी विसरणे नाहीत.
निश्चितपणे त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे मगाशी चर्चा झाली, एक दिवस गावासाठी, म्हणून आम्ही दरवर्षी हा कॅम्प प्रत्येक वर्षी आपण आयोजित करतोय. आपल्याच्या कार्यक्रमासाठी मायणी कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर खुरपे सर आलेले. मी मेटकरी सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. यानंतर आपण जो या कार्यक्रमातील एक भाग पुस्तक प्रकाशनाचं कार्यक्रम घेतोय. आज आपण जो पुस्तक प्रकाशन सोहळा घेतोय त्या पुस्तकाचं नाव आहे स्मृतिगंध, आणि या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर अजित माने यांच्या ज्येष्ठ भगिनी प्राध्यापक डॉक्टर हेमांगिनी माने यांचं डॉक्टरेट इंग्लिश या विषयात मायनीचे कॉलेजचे प्राचार्य यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत. या स्मृतिगंध पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आपण घेतोय. मायणी कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या सुविद्य पत्नी आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आयोजकांना विनंती आहे की त्यांचंही आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करू. पुस्तक प्रकाशन सोहळा, मी आत्ताच उल्लेख केलेल्या पुस्तकाचं नाव स्मृतिगंध. त्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर अजित माने यांच्या ज्येष्ठ भगिनी प्राध्यापक डॉक्टर हेमांगिनी माने. मी सर्व पाहुणे मंडळी आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो की या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आपण घेऊया. या आपल्याच गावच्या कन्या डॉक्टर हेमांगिनी यांनी आतापर्यंत हे तिसरं पुस्तक आहे स्मृतिगंध. पहिला जो कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्याचं नाव शोध अस्तित्वाचा. त्यानंतर आपल्या सर्वांना आठवत असेल त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी एक कर्मगाथा एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं, ज्यामध्ये बापूंचं आयुष्यातील सर्व गोष्टींचा उल्लेख होता. आता जो पुस्तक प्रकाशन सोहळा आपण घेतोय ते पुस्तकाचं नाव स्मृतिगंध. याचबरोबर यानंतर डॉक्टर हेमांगिनी यांचं भावतरंग एक पुस्तक प्रकाशित होतंय. त्यानंतर इंग्रजी माध्यमामध्ये असलेलं हिलिंग पॉवर ऑफ लिटरेचर हे भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी ते पुस्तक आपल्याला देत आहे. आजचं जे प्रकाशन होतंय ते प्राध्यापक डॉक्टर हेमांगिनी माने यांचं स्मृतिगंध. डॉक्टर हेमांगिनी सुद्धा डॉक्टर अजित मानेंच्या हे करतोय रेकॉर्डिंग ज्येष्ठ भगिनी. त्यांनी इंग्लिश विषयामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले. स्मृतिगंध पुस्तकाचं प्रकाशन व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या हस्ते यानंतर आपण या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर हेमांगिनी माने यांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. यानंतर मेटकरी सरांचं मनोगत आणि त्यानंतर प्रमुख व्याख्याते माननीय चंद्रकांत निंबाळकर यांचं व्याख्यान होईल. गुड आफ्टरनून. व्यासपीठावरील विराजमान सर्व सन्माननीय अतिथी व या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित आप्तेष्ट मित्र मैत्रिणी बंधू भगिनी, आपण सर्वांचंच मी सहर्ष स्वागत करते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वाणीप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू. नॉलेज इज पॉवर असं मानणाऱ्या माझ्या आई वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले, अजितने याचा सगळा उल्लेख केलेला आहे, मी ते पुन्हा करत नाहीये. पण
हे सगळं करताना त्यांची त्या दोघांमध्ये जी विनम्रता होती ती खरोखर कौतुकास्पद आहे. पप्पा नेहमी म्हणायचे, पोलाइटनेस ब्रिंग्स अस इमॉर्टॅलिटी, फॉरेस्ट डिकेज, हार्वेस्ट पेरिश, बट ग्रास इज इमॉर्टल ओनली बिकॉज इट इज टू मच पोलाइट. तुकाराम महाराजांची गाथा त्यांना अतिशय प्रिय होती आणि गाथेतील ते उदाहरण द्यायचे. भगवद्गीता तर 18 अध्याय पूर्ण तोंडपाठ होते त्यांचे. ते म्हणायचे, धन्याचा हा माल फोडिले भांडार, मी हमाल भारवाही. ही वाणी त्यांना अतिशय प्रिय होती. आणि हे सगळं ते संस्कृत, इंग्लिश, मराठी तर आपली मातृभाषा आहे, पण पप्पा संस्कृतमध्ये इंग्लिशमध्ये याचं रूपांतर कोण सांगायचे. संस्कृतचं इंग्लिशचं किती महत्त्व आहे, इंग्लिशचं किती महत्त्व आहे हे आज समाजाला समजतं आहे आणि इंग्लिश मिडियमला आज लोक पाठवत आहेत. आपण ही सगळी प्रचिती आज आपल्याला येत आहे, पण गेल्या 50 वर्षापूर्वी पप्पाने या गोष्टीचं महत्त्व जाणलेलं होतं. मी कर्मगाथा या माझ्या चरित्रामध्ये पप्पांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व मांडलेलं आहे. या कर्मगाथेला प्रस्तावना देताना आपले अधिकारी अशोक मांडे साहेबांनी माझ्या आईवडिलांचं ज्या शब्दात वर्णन केलेलं आहे ते अगदी अचूक आहे, अगदी समर्पक आहे असं मी म्हणेन. या पुस्तकाचं भाग्य असं, पुस्तक 1000 प्रती आपण केलेल्या होत्या, 1000 प्रती लोकांच्या मध्ये त्या गेलेल्या आहेत कार्यक्रमाच्या दिवशी आणि त्यानंतर अनेकांना त्या गेल्या, अनेकांनी वाचून मला अभिप्राय दिले आणि मी आता त्याचं दुसरी त्याची आवृत्ती आता म्हणजे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचं काम सुरू आहे कारण लोकांना ते पुस्तक इतकं भावलेलं आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याचाही माझा मनोदय आहे. कारण हे फक्त महाराष्ट्रापुरतं मला मर्यादित ठेवायचं नाही, तर ते जगाच्या कानाकोपऱ्यात ते पुस्तक निश्चित जाईल. जसं नरेंद्र जाधवांनी आपल्या आम्ही आणि आमचा बाप हे पुस्तक लिहिलं आणि जगात 22-23 भाषांमध्ये त्याचं रूपांतर झालं. मला कर्मगाथेचं हेच करायचं आहे कारण मी मॉरिशसमध्ये अनुभव घेतला. तिथं जे सेक्रेटरी होते, त्यांच्या गव्हर्नमेंट सेक्रेटरी जे होते, त्यांनी जेव्हा गीतेतली उदाहरण दिली मला मोठं कौतुक वाटलं. मी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांना हे पुस्तक दिलं आणि त्यांना म्हटलं की गीतेचं एवढं कौतुक म्हणजे या तुमच्या देशासाठी मध्ये कसं काय. तर ते म्हटले आमच्याकडे IAS IPS होणाऱ्या एखाद्या कोणत्याही कॅन्डिडेटला त्याला पहिल्यांदा भगवद्गीता आली पाहिजे. म्हणजे आपली संस्कृती मॉरिशसमध्ये किती जपली जाते. कारण राम गुलाम हे बिहारचे जे मूळचे इंडियन आणि तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 80% लोक आपले भारतीय आहेत मॉरिशसमध्ये आणि आपली संस्कृती परंपरा तिथं जपली जात आहे. तर गीतेचं खूप महत्त्व तो देश जाणतो, जगभरामध्ये हे आहे. तर मला ही संस्कृती पप्पांचं हे त्यांचं व्यक्तिमत्व मला पोहोचवायचं आहे, हा माझा मनोदय आहे. पप्पांच्या सगळ्या कर्तृत्वाला किंवा त्यांचे एक डिव्होटेड शिक्षक म्हणून ह्या सगळ्या कार्याला जी साथ दिली ती माझ्या आईनं दिली. तिचा स्वभाव अतिशय कष्टाळू आहे, सकारात्मक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदाने राहणारी ती माझी आई वेजेगावची. आणि गलाई व्यवसाय तुम्हाला माहिती आहे या भागामध्ये अनेकांचा आहे, मामांचाही होता, माझ्या आजोबांचा होता. आज इथं मामी मावशा आमचे सगळेजण आहेत. माझी आई अतिशय मितभाषी आणि स्वकष्टावरती विश्वास ठेवणारी. तिने सगळे काळ पाहिले, अत्यंत श्रीमंती पाहिली, काही आर्थिक ताणतणावाचे दिवस पाहिले आणि आता अजितच्या कर्तृत्वानं तिनं अत्यंत सधन असं आयुष्य ती पाहते. पण तिची नम्रता, तिचे जे सात्विक गुण आहेत ते मात्र कधीही बदलले नाही. त्या गावातले अनेक लोक आहेत, मला अनेकदा सांगतात जिजी कुठे आहेत. दुपारच्या वेळी चूल पेटून येणाऱ्या कामगार असू दे, कुणी असू दे, त्याला ती अन्न करून घालणारी माता आहे. म्हणजे आज तिचा अमृत महोत्सव हा दिवस आपण साजरा करतो आहे. आज मातृ दिन आहे, जगभर साजरा होत आहे. हा एक खूप चांगला सुवर्णयोग अजितने आणलेला आहे असं मी म्हणेन. आणि माझ्या कर्मगाथा या पुस्तकामध्ये मी आईबद्दल एक चॅप्टर आहे, त्यामध्ये माझी आई नेमक्या शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेकांचे मला त्यासाठी मला अभिप्राय आलेले आहेत. ती जुनी 11वी पास, तिला वाटायचं मी नोकरी करायला पाहिजे, पण आमच्या स्वप्नासाठी तिनं स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला. कधी तर ती पप्पांना म्हणायची
मी नोकरी करू शकले असते तर मी आज आर्थिक ओढाताणीत हातभार लावला असता. ते पप्पा म्हणायचे, अ प्लाउमन ऑन हिज नीज इज ग्रेटर दॅन अ जेंटलमन ऑन हिज फीट. नांगरधारी शेतकरी हा व्यासपीठावरती तत्वज्ञान सांगणाऱ्या तत्ववेत्यापेक्षा श्रेष्ठ असतो, कारण शेतकरी हा चिमण्या पाखरांना अन्न पाणी, माणसाला अन्न पाणी ह्याची सोय काय ह्यासाठी कष्ट शेतकरी करत असतो. हे काम कमी महत्वाचं कालावधी तू समजू नकोस. म्हणजे त्यांचं एक वेगळी केमिस्ट्री होती दोघांची. त्यांचं संवेदनशील हळवं अंतःकरण तिनं जाणलं होतं आणि त्याला तिने कायम त्यांना साथ दिली. ते एक डिव्होटेड टीचर्स होते. आता अजितने सांगितलं की ते एक ध्येयवादी शिक्षक होते. विद्यार्थी घडवायचे, खेड्यापाड्यात जायचं, सायकलने प्रवास करायचा. त्या काळात सगळेच जण सायकलने जात होते. असं असलं काही प्रमाणात गाड्या होत्या, पण डी.बी. देशमुख सर यांचाही आता या चरित्रात मी उल्लेख म्हणजे केलेला आहेच. पण हे सगळे सायकलने जायचे. 40-40 मैल सायकल असायची. पप्पा सुरुवातीला रयतमध्ये होते, त्यानंतर अनेक शिक्षण संस्था आणि त्यानंतर मायनी शिक्षण संस्था असा प्रवास त्यांनी सायकलने म्हणजे त्यांचा शिक्षक म्हणून प्रवास झाला. अनेक संधी होत्या. अगदी शरद पवारांचा जो काही अनुभव तोही मी त्या पुस्तकात लिहिलेला. मी सगळं डिटेल इथं बोलत नाही. ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. त्याच्या प्रती आणखी काही कार्यक्रमानिमित्त मी अशा प्रती गिफ्ट देणार आहेच. पण अमेझॉनवरती ही प्रत आता उपलब्ध असेल. तर यामध्ये म्हणजे त्यांना किती मोठ्या संधी आल्या होत्या, पण हे सगळं बाजूला ठेवून एक प्रामाणिकपणा, कष्ट ह्या सगळ्या म्हणजे तत्वनिष्ठ आयुष्य ते जगले. आणि माझ्या पुस्तकाच्या खूप वेळ मी घेत नाही आता, कारण अनेक कार्यक्रम मोठा बराच वेळ झालेला आहे. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे स्मृतिगंध आहे यामध्ये देखील म्हणजे हे पूर्ण कर्मगाथा पप्पांचं चरित्र आहे, पण यामध्ये आणखी चरित्र एक व्यक्तिचित्रण पप्पांचंही त्यामध्ये पहिलं आहे. आणि इथं सरपंच बापू आहेत. हर हुन्नरी कॅरेक्टर आहे, कारण बापू आम्ही हायकोर्टच्या केस निमित्ताने गेलो आणि बापू म्हणायचे, साहेब अहो बायका पातळ मागते, त्या ही माऊली लय चांगल्या घराण्यातली आहे, ती तुम्हाला काय मागती, पुस्तकं मागती, आणि हे काय तुम्ही वजी घ्यायचं मला काय वाटत नाही. आणि बापूंनी इतकी ओजी माझ्या पुस्तकांची वाहिली, त्यामुळे माझी एक समृद्ध लायब्ररी माझ्या घरामध्ये तयार झाली. त्यासाठी बापूंचं खूप मी आभार मानते आज या सर्वांच्या समक्ष. माझा विद्यार्थी राजेंद्र इथं आहे. राजेंद्र हा अतिशय अवखळ विद्यार्थी, मायनी कॉलेजमध्ये 2002च्या दरम्यान तो होता आणि सगळ्या विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडलेला विद्यार्थी, सगळ्या प्राध्यापकांना. आणि माझ्याही वर्गात त्यानं दंगा केला. मला म्हणाला की ओ मॅडम कुठनं तुम्ही, फॉरेनवरनं तुम्ही आला असेल, आम्ही इथल्या गावातल्या शाळेतनं आलो, या मराठीत बोलायचं. मला मोठं आश्चर्य वाटलं. याच्यामध्ये धाडस आहे, अवखळपणा आहे. पण त्याचबरोबर म्हणजे पप्पांनी मला एक शिकवण दिलेली होती की गरिबीने गांजलेली मुलं बाळं असतात, ही बुद्धिमान असतात, पण यांच्या व्यक्तिमत्व म्हणजे ते स्वतःला कुठं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकाचं मन हे मातेचं मन असावं आणि त्यामुळं मी पप्पांच्या प्रगल्भतेमुळेच राजेंद्र सारखा विद्यार्थी घडवू शकले. आज राजेंद्र प्राध्यापक आहे. माणिकराव साळुंके सर कुलगुरूंच्या हस्ते त्याला एक आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार त्याला मिळाला. आणि अगदी म्हणजे जनसमाजामध्ये स्वतःची एक छाप उमटवलेला आणि अतिशय बोलका. त्याला सहज जर आता जर बोलायला जरी संधी दिली, अगदी हसत अगदी व्यासपीठ गाजवण्याची कला त्याच्यामध्ये आहे. हा विद्यार्थी खरंच वाया गेला असता, पण आज तो एक चांगला विद्यार्थी घडला, प्राध्यापक घडला आणि तो आज हजारो विद्यार्थी घडवत आहे. माझा संदीप माने म्हणून मासवण्याचा विद्यार्थी, तोही आज महाराष्ट्र शासनाच्या जे काही शिक्षण विभाग आहे, पुस्तक निर्मितीचं कार्य जे घडतं त्यामध्ये तो काम करतो. तर असे माझे विद्यार्थी पप्पांच्या आणि मम्मीच्या मार्गदर्शनामुळे घडले असं मी म्हणेन. यामध्ये प्राध्यापिका रोजमेरी डगलस आहे, कॅथरीन फिलिप आहे, या माझ्या परदेशी मैत्रिणी. पप्पांच्या संस्कारामुळे त्या माझ्या आयुष्यात आल्या असं मी म्हणेन. कारण या मैत्रिणी मी त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकले, कारण पप्पा पहाटे 4 वाजता उठून मला ग्रामर शिकवायचे आणि ग्रामरचे धडे मला त्यांनी दिले, बोलायला शिकवलं, म्हणून मी आज इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलू शकले. आणि पहा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझं साहित्य मी पोचवू शकते केवळ या भाषेमुळं. यामध्ये खूप मोठी तपस्या पप्पांची आहे.
माझे इथं महात्मा गांधी शाळेमध्ये मला शिकवणारे शिक्षक आहेत. आणखी प्राचार्य डॉक्टर मेत्रे सर यांच्यासारखे सहकारी गुरुवारी आहेत, कारण त्यांनी मला विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवरती संधी दिली. मला अगदी पेपर सेटिंग कमिटी असू द्यात, BOS कमिटी असू द्यात, यामध्ये त्यांनी संधी दिली आणि मी माझं जे काही ज्ञान आहे ते मी देऊ शकले. तर एकच प्रसंग मी थोडक्यात सांगते. इथंच रस्त्याच्या पलीकडे 1993 26 ऑगस्ट दिवशी मी मायणी कॉलेजमध्ये जॉईन झाले आणि पप्पांनी मला थांबवलं. सूर्य उगवता होता, सायकल पप्पांच्या हातात होती. मला सोडायला माझ्या पहिल्या दिवशी पप्पा आले होते आणि पप्पा म्हणाले, माई आज माझं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं, कारण मला प्राध्यापक व्हायचं होतं. परिस्थितीमुळे मी ते करू शकलो नाही, पण आज मला अभिमान आहे, ईश्वरानं तुझ्या रूपाने ते पूर्ण केलं आणि मी तुला फक्त एकच वडील आणि बाप म्हणून एक वचन घेतो तुझ्याकडून की स्टुडंट्स आर स्मॉल इमेजेस ऑफ गॉड. पगार किती मिळाला हे कधी महत्वाचं मानायचं नाही, तर तुम्ही किती विद्यार्थी घडवले. बॅरिस्टर PG पाटील सर, कर्मवीर अण्णा यांचा कर्मयोग, यांचं जे हाय विजन आहे ते पुढे न्यायचं. तळागाळातील विद्यार्थी अजून वंचित आहेत, बहुजन समाज अजून अंधारात आहे, तर हे विद्यार्थी घडवायचे आणि हे माझं वचन तुझ्याकडून आहे. आणि खरं सांगते की मला माझ्या संघर्षाच्या काळामध्ये मला या पप्पांच्या म्हणजे हे पप्पा बोलत होते पण त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. मला प्रत्येक क्षणी मला पप्पा विद्यार्थी पण उभे राहिले की मला पप्पा आठवायचे आणि आजही आठवतात. अजून मी सर्व्हिसमध्ये आहे. तर त्यांनी ज्या प्रेरणा दिल्या त्यामुळे आम्ही घडलो असं मी म्हणेन. संघर्ष माझा खूप झाला, म्हणजे नोकरीचा संघर्ष कोणाच्या आठवणीला येणार नाही इतका झाला. 1996 सुरू झालेली माझी केस या गावामध्ये अनेकांना माहिती आहे. माझ्या कॉलेजचे प्राचार्य आता ते नवीन आहेत, पण हे प्राचार्य आले, नवीन चेअरमन आले, संघर्ष संपला आणि सगळ्यात महत्वाचं मी क्रेडिट जे जातं, माझं डॉक्युमेंटरी काहीही क्लिअर नव्हतं. हायकोर्टने, सुप्रीम कोर्टने सगळे निर्णय दिलेले होते, पण एक सिस्टीम क्रायसिस मध्ये मी अडकले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी किंवा माझे डॉक्युमेंटरी सगळं क्लिअर होऊन माझ्या PhD किंवा माझा UGC प्रोजेक्ट वगैरे याला खरा न्याय किंवा जे काही क्लॅरिफिकेशन किंवा त्याच्यासाठी मदत जी झाली ती माननीय मांडे साहेब. योगायोग बघा, माझे हे संघर्ष सुरू होते आणि अशोक मांडे साहेब उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये ते अधिकारी म्हणून आले. अगोदर ते खादी ग्रामोद्योग वगैरे वेगळे पद हे त्यांच्याकडे होते. आणि माननीय सिद्धेश्वर मोकाशी साहेब यांनी इतक्या अशा कठीण अवस्थेत अजितनं ऑपरेशनला टेबलवरती हे घेतलेलं आहे, पेशंट घेतलेलं आहे. मोकाश साहेब गाडी ड्रायव्हिंग स्वतः करतायत, अगदी गर्दीचं हे. आणि शेवटची घटना आहे की माझं त्या क्षणी होत नव्हतं तर, आणि मांडे साहेब व्यस्त आहेत, त्या क्षणी होत नव्हतं तर अनेक वर्ष माझ्या अप टू रिटायरमेंट मला न्याय मिळाला नसता. तर या सगळ्यांचं मी आज या दिनी आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आज हे सगळं मला क्लॅरिफिकेशन किंवा मला एक आणखी न्याय मिळू शकला. कोर्टाने मला खूप चांगले न्याय दिले. देशपांडे साहेब, त्या सगळ्यांची मी नावं इथं उल्लेख करत नाही कारण एक प्रोटोकॉल असतो, पण खूप चांगला न्याय मला मिळाला. आज सगळे दिवस बदलले. प्राचार्य एक सकारात्मक मानसिकतेचे आहेत, चेअरमन सुरेंद्र गुदगे यांचाही सकारात्मक दृष्टिकोन, दिवस बदलले, सगळं झालं. पण जो संघर्ष वाटणीला ज्या यातना पप्पांना झाल्या ते मात्र कशाने भरून निघणार नाही याचा मात्र मला नेहमी खेद वाटतो. आणि शेवटी मी असं म्हणेन की वुड्स, रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतो, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. जीवन खूप गहन डीप असं आहे, खूप काही करायचं असतं, अनेक स्वप्न आपण उराशी बाळगलेली असतात आणि ती करण्यासाठी आयुष्याचा म्हणजे आयुष्याला खूप तशा मर्यादा आहेत. ज्ञान हे सागरासारखं आहे, तर हे मानवी जीवन हे असंच आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असं म्हणेन की आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. आपतेष्ट आहेत, गुरुवारी आहेत, प्राचार्य माझे प्राचार्य आहेत, सगळे चंद्रकांत निंबाळकर साहेब आहेत, मांडे साहेब आहेत, शिवराज पाटील साहेब, सिद्धार्थ आहे, सगळेजण आपण या आमच्या या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. एक महत्त्वाचा आभार मी मानते की हे पुस्तक रघुराज मेटकरी सर हे अख्ख्या महाराष्ट्राला
महाराष्ट्र ज्यांना जाणतो असं व्यक्तिमत्व आहे. अनेक पुस्तकं, कथा, कविता, बालसाहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते म्हणाले, मॅडम मी पुस्तक परीक्षण या पुस्तक 1-2 दिवसाचा कालावधी, अत्यंत अडचणीच्या काळातही त्यांनी हे पुस्तक वाचलं. परीक्षणासाठी ते इथं हजर आहेत. साहित्याची परंपरा त्यांच्यामुळं इथं या परिसरात निर्माण झालेली आहे. अनेक वर्ष ते साहित्य संमेलन घेत आहेत आणि आज ते उपस्थित आहेत. मी त्यांचं इथं आभार मानते. आणि इंद्रजित घुले ज्यांनी हे पुस्तक प्रकाशन स्मृतिगंध केलेलं आहे माझं, आणि या पुस्तकासाठी माझी मैत्रीण वगैरे ज्यांचं सहकार्य मला झालेलं आहे, या निमित्ताने मी सर्वांचेच त्या आभार मानते. ऋषिकेश शेळके साहेब तरी त्यांची रूपा वहिनी माझी दुसरी भाऊजईच, आणि शेळके साहेबांची खूप मदत मला एक माई म्हणायचे ते, मला त्यांची खूप मदत झाली, प्रेरणा मिळाली. जिथं जाईल तिथं माई आमच्या अशा आहेत असं ते सांगायचे. अगदी विट्यामध्ये साहेबांच्या म्हणजे श्रीची आत्या इथं राहते अशी प्रसिद्धी माझी झालेली होती. माझ्या पुस्तकामध्ये पुढच्या भावतरंगामध्ये श्रीचा उल्लेख आलेलाच आहे. तर असं हे छान सगळे योगायोग येत गेले आणि या निमित्ताने आपण सर्वजण आला. मी आपणा सर्वांचंच आभार मानते. धन्यवाद. यानंतर आताच डॉक्टर हेमांगिनीने उल्लेख केलेले